आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना अल्पावधीतच विठ्ठलाचा प्रसाद म्हणून खरं तर हा बुंदीचा लाडू प्रसिद्ध झालेला आहे। आपण जर बघितलं तर या बुंदीच्या लाडूला आता भाविकातून मोठी मागणी वाढलेली आहे। त्यामुळे येत्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मंदिर परिषदेने जवळपास 11 लाख लाडू बुंदी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण बघू शकतो की लाडूचं बनवण्याचं काम आता खरं तर सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला खरं तर हे लाडूचं काम तयार केले तर याकरता जवळपास 70 ते 80 महिला खरं तर काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी शिर्डीच्या धर्तीवरती हा लाडू बनवला जातो। ह्या लाडूमध्ये जर आपण बघितलं काजू असेल, मनुका असेल, असे ड्रायफ्रूट देखील वापरून हा चांगल्या तुपामध्ये हा लाडू बनवण्याचं काम करतं मंदिर समितीनं सुरू केलेलं आहे। खरं तर यावर्षी चांगली यात्रा भरणार या हिशोबानं मंदिर परिषदेनं हे 11 लाख लाडू आणि त्याचबरोबर इतर 5 ते 7 लाख लाडू बनवण्याची तयारी देखील करून ठेवली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आषाढी एकादशीला हा लाडू भाविक खात नसतात, त्यामुळं राजगिऱ्याचे 5 लाख लाडू बनवण्याचं देखील उद्दिष्ट खरं तर मंदिर परिषदेनं त्यांच्यात तयार केलं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्याबरोबर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आहेत। साहेब, काय सांगताल कशा पद्धतीने या लाडूची व्यवस्था असणार आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपले आषाढी वारीला आता सुरुवात झालेली आहे आणि सर्वच मानाच्या ज्या पालख्या आहेत, पूर्ण राज्यातून पालख्यांचं प्रस्थानसुद्धा झालेलं आहे। पंढरी नगरीत आता मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत आणि आपण जे पांडुरंगाचे भक्त इथं दर्शन घेतल्यानंतर त्यांना प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला खूप मागणी आहे। तर ह्यावेळेस मंदिरे समितीने सर्वच भाविकांना हा लाडू प्रसाद मिळेल याचं नियोजन केलेलं आहे। आपण पाहताय की या ठिकाणी आता युद्ध पातळीवरती काम सुरू झालेलं आहे। यात्रा कालावधीत आपण जर संख्या पाहिली तर 15 ते 16 लाख भाविक येतील असं काल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने आमचंसुद्धा नियोजन आहे। आज आम्ही 10 ते 11 लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि अधिकचे 5 ते 6 लाख लाडूसुद्धा त्याचं साहित्य आम्ही आणून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ 15 ते 16 लाख लाडू या ठिकाणी, मग तो बुंदीचा लाडू असेल आणि राजगिऱ्याचा लाडूसुद्धा आपण एकादशीला भाविकांना उपलब्ध करून देणार आहे। या लाडूमध्ये प्रामुख्याने सांगायची गोष्ट म्हणजे जे अन्न औषध प्रशासनाची जी मानकं आहेत त्यांच्या ज्या तपासण्या आहेत त्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। त्यांचं प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच आपण भाविकांसाठी हा लाडू प्रसाद उपलब्ध करून देत आहोत। दररोज किती लाडू आपण बनवणार आहात आणि वजन किती असणार आहे लाडूचं? लाडूचं वजन जर पाकिट पाहिलं तर 2 लाडू असतात, त्याचं वजन 140 ग्रॅम कमीत कमी तेवढं असतं आहे। काही थोडंसं कमी जास्त त्याच्यामध्ये असतं आहे, परंतु 140 ग्रॅमचं एक पाकिट असतं आहे आणि या लाडूची किंमत देणगी मूल्य 20 रुपये आहे। राजगिऱ्याचं लाडूची देणगी मूल्य 10 रुपये आहे। तसेच हा लाडू बनवत असताना आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं डबल रिफाईंड तेल वापरतो आहे। त्याचप्रमाणे याच्यामध्ये काजू, बदाम आणि वेलचीचा वापर करून याच्याकडून अन्न औषध प्रशासनाकडून याची तपासणी करून घेतलेली आहे। किती महिला किती तास काम करतायत आणि किती लाडू रोजचे तयार होत आहेत? आत्ता सध्या रोजचं 1 ते 1.5 लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट आहे आणि जसं त्याचा खप वाढेल, यात्रा आपल्याला माहिती आहे की 7 तारखेला पलंग काढल्यावर 24 तास दर्शन सुरू होते, त्यावेळेस अधिकचे कर्मचारी नेमून आत्ता जवळपास आम्ही 100 कर्मचाऱ्यांचं नियोजन केलेलं आहे। आता फक्त दिवसाच हे काम सुरू आहे, परंतु ज्यावेळेस यात्रा कालावधी येईल अष्टमी नवमीपासून, तर त्यावेळेस आपण दिवस रात्र हे काम चालू ठेवणार आहोत। आपण बघितलं असेल की विठ्ठलाचा जो प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू प्रसिद्ध आहे, तर यंदाच्या आषाढीला जवळपास 17 लाख लाडू बनवण्याचं उद्दिष्ट खरं तर मंदिर प्रशासनानं समोर ठेवलं आणि आज त्या लाडूला खरं तर मोठ्या प्रमाणात भाविकातून मागणी असतील, तो लाडू प्रसाद तयार करण्याचं काम आता वेगात सुरू झालेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।